नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे ओवा, धने आणि जिरे हे केवळ अन्नाची चव वाढवणारे मसाले नाहीत, तर ते आयुर्वेदातील उत्तम औषधी घटक मानले जातात. बऱ्याचदा आपण फक्त याचं पाणी पितो, पण हे तिन्ही घटक योग्य पद्धतीने पेय आणि खाण्याचे पदार्थ म्हणून आहारात समाविष्ट केले तर शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओवा, धने आणि जिऱ्याचे 16 अत्यंत महत्त्वाचे आणि सविस्तर फायदे पाहणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. भाग 1. पेयाचे फायदे. 1. मायग्रेन आणि तीव्र डोकेदुखीपासून आराम. आजकाल बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि शरीरातील उष्णतेमुळे अनेक लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो. धने आणि जिऱ्यामध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात, जे शरीरातील पित्त कमी करण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही धने जिऱ्याचे कोमट पाणी पेता, तेव्हा ते मेंदूच्या नसांमधील दाब कमी करून डोकेदुखी शांत करण्यासाठी सहाय्य करते. 2. गॅस आणि पोटाचा फुगवटा कमी करणे. अनेकदा जेवण झाल्यानंतर पोटात गॅस धरणे, पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा समस्या निर्माण होतात. अशा वेळी ओवा आणि जिरे उकळलेल्या कोमट काढा पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. ओव्यामध्ये असणारे थायमॉल हे घटक पाचक रस वेगाने तयार करतात, ज्यामुळे पोटातील गॅस सहज बाहेर पडण्यास मदत होते आणि पोट हलके होते. 3. वजनावर नियंत्रण आणि फॅट बर्निंग. जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रोज सकाळी उपाशीपोटी ओवा, धने, जिरे उकळलेले कोमट पाणी पिणे हा एक चांगला नैसर्गिक पर्याय आहे. हे पाणी शरीराचा मेटाबॉलिझम रेट म्हणजेच चयापचय क्रिया सुधारते. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज आणि चरबी नैसर्गिक रीतीने बर्न होण्यास मदत मिळते. 4. किडनीचे आरोग्य आणि नॅचरल डिटॉक्स. हे पाणी शरीरासाठी नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते. याचे नियमित सेवन केल्याने लघवीचे प्रमाण व्यवस्थित राहते, ज्यामुळे किडनीमधील साचलेले टाकाऊ व विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे किडनीची कार्यक्षमता सुधारते आणि लघवीतील जळजळही कमी होते. 5. साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओवा आणि जिऱ्याची पाणी आहारातील एक सुरक्षित आणि चांगला बदल ठरू शकते. या मसाल्यामधील घटकामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याऐवजी नियंत्रित राहण्यास हातभार लागतो. 6. वाईट कोलेस्टेरॉल कमी करणे आणि हृदयाचे आरोग्य. रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी धन्याचे पाणी अतिशय उपयुक्त मानले जाते. धने आणि जिऱ्यांमधील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि हृदयावरील अतिरिक्त ताण कमी होतो. 7. नसांची कमजोरी आणि हात-पाय मुंग्या येणं. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित नसेल तर हातापायांना मुंग्या येणं, अवयव बधीर होणं किंवा नसांमध्ये वेदना होणं अशा समस्या होतात. धने आणि जिऱ्याचे पाणी शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे नसांना पुरेसे ऑक्सिजन मिळून त्याची कमजोरी कमी होण्यास मदत होते. 8. त्वचेचं आरोग्य आणि नैसर्गिक चमक. जेव्हा आपले शरीर आतून स्वच्छ होते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते, तेव्हा त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. हे पाणी नियमित प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात
ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स व डाग कमी होऊन त्वचेला एक नैसर्गिक छान ग्लो मिळतो. भाग 2. खाण्याचे पदार्थ आणि आहारातील वापर. 9. पचनासाठी ओवा, जिरा. मुखवास जेवणानंतर अन्न व्यवस्थित पचण्यासाठी ओवा आणि जिरे हलके भाजून त्यात थोडे सदैव मीठ मिसळून मुखवास तयार करा. जेवण झाल्यावर रोज अर्धा चमचा हा मुखवास खाल्ल्याने पोटातील पाचक रस वेगाने काम करू लागतात आणि बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या उद्भवत नाही. 10. सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी मसाल्याचा वापर. ओवा आणि धण्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी सूज कमी करणारे गुणधर्म असतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या वरण भाजीमध्ये किंवा आमटीत धण्याची पूड आणि जिऱ्याचा योग्य वापर केल्यास सांध्यामधील कडकडपणा, युरिक ॲसिडमुळे होणारा त्रास आणि सूज कमी होण्यास मदत होते. 11. ॲसिडिटीवर तात्पुरता आराम. ओवा गूळ अचानक छातीत किंवा पोटात तीव्र जळजळ सुरू झाल्यास अर्धा चमचा ओवा आणि थोडा जुना गूळ एकत्र चावून खावा आणि त्यावर कोमट पाणी प्यावे. ओवा आणि गुळाचे हे संयोजन पोटातील ॲसिडिटीची तीव्रता शांत करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. 12. सर्दी, कफ आणि छातीतील जळजळ. ओव्याचा शेक हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात लहान मुले अथवा मोठ्यांच्या छातीत कफ साचल्यास किंवा नाक बंद झाल्यास ओवा तव्यावर हलका गरम करून कॉटनच्या कपड्यात त्याची पुरचुंडी बनवावी. या पुरचुंडीने छाती आणि पाठीला हलका शेक दिल्यास कफ मोकळा होतो आणि श्वास घेण्यास सोपे जाते. 13. ताकासोबत भाजलेले जिरे व धने पावडर. दुपारच्या जेवणात 1 कप ताकात भाजलेली जिऱ्याची पूड आणि थोडे धने पावडर टाकून प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते. हे पेय पोटाला थंडावा देते आणि उन्हाळ्यात किंवा उष्णतेमुळे होणारा पोटाचा दाह कमी करते. 14. मासिक पाळीतील पोटदुखी. महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटात किंवा पाठीत तीव्र वेदना होत असल्यास थोडा ओवा आणि जिरे कोमट पाण्यासोबत किंवा गरम काढ्यात उकळून प्यायल्याने गर्भाशयाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते. 15. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होममेड मसाला. ओवा, धने आणि जिरे समप्रमाणात घेऊन त्याची जाडसर पूड बनवून ठेवा. रोजच्या भाजी दालमध्ये हा घरगुती मसाला वापरल्यास शरीराला मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि लोह मिळते, ज्यामुळे हवामानातील बदलामुळे होणारे सर्दी खोकल्याचे संसर्ग टाळण्यास मदत होते. 16. गाढ झोप आणि मानसिक ताण कमी करणे. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा जिरे आणि धण्याची पूड 1 ग्लास कोमट पाण्यासोबत घेतल्यास मज्जासंस्था शांत होते, ज्यामुळे दिवसभराचा थकवा आणि मानसिक ताण कमी होऊन रात्री शांत व गाढ झोप येण्यास मदत होते. हे कसे वापरावे? योग्य पद्धत. पेयासाठी 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम धने आणि 50 ग्रॅम जिरे हलके ड्राय रोस्ट भाजून करून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर पूड करा. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा पूड उकळून कोमट गाळून घ्या. पदार्थासाठी ओवा, धने आणि जिरे भाजून त्याचा मुखवास किंवा घरगुती मसाला बनवून ठेवा आणि रोजच्या आहारात वापरा. महत्त्वाची काळजी व सूचना. महत्त्वाची टीप. हे उपाय सलग 15 दिवस करावेत. 5 दिवस वापर आणि 1 दिवस गॅप अशी सायकल ठेवावी. याच्या अतिसेवनाने शरीरात उष्णता वाढू शकते, त्यामुळे योग्य प्रमाणातच वापरावे. विशेष काळजी. गरोदर महिला, लो ब्लड प्रेशर, लो BP चे रुग्ण आणि
त्यांची कोणतीही शस्त्रक्रिया होणार आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करू नयेत. तर मित्रांनो, ओवा, धने आणि जिऱ्याचा हा सोपा आणि नैसर्गिक वापर आजपासूनच तुमच्या दिनचर्या सुरू करा आणि शरीराला होणारे फायदे अनुभवा. मित्रांनो, आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात आणि किचनमधल्या या नॅचरल गोष्टींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घेणं नेहमीच उत्तम, बरोबर ना? मग आज सांगितलेल्या या 16 उपायापैकी तुम्ही उद्या सकाळी कोणता उपाय ट्राय करणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.